नमस्कार, SC न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आयुष्याच्या वाटचालीमध्ये स्वतःची वाट भक्कम करत असतानाच कुटुंबातील सदस्यांची साथ असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही, हे दाखवून दिलं आहे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील महेंद्र राजपूत यांनी। कुटुंबाच्या वाट्याला आलेले 1 एकर शेती, मात्र ह्या 1 एकर शेतीमध्येच ऊसाचे उत्पादन घेतले आणि ऊसावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करत महेंद्र राजपूत यांनी बेरोजगार युवकांसमोर एक आदर्श घालून दिला आहे। ऊसावर प्रक्रिया करत अनेक वस्तू बनवून महेंद्र राजपूत यांनी त्या वस्तू विक्रीसाठी बाजारात आणल्या आणि अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख करत स्वतःमधील उद्योजक समाजासमोर मांडला आहे। सेलिब्रेटिंग फार्मर्स महेंद्र राजपूत, थाळनेर तालुका, शिरपूर, जिल्हा धुळे। मी 2019 पासून ऑर्गॅनिक शेती करत होतो। योगायोगाने मी ऊसाची शेती करत होतो। तर ऊसाची शेती करत असल्यामुळं तर मला हे माहीत पडलं की ऊसाच्या रसापासून व्हॅल्यू ॲडिशन म्हणून बाय प्रोडक्ट बनतात। तर अंबाला, हरियाणा राज्यात अंबाला इथं विपिन सरीन म्हणून एमटेक म्हणून आहेत, त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनासाठी व्हॅल्यू ॲडिशन म्हणून, कारण की शेतकरी आपला माल पिकवतो आणि सरळ तो मार्केटला जाऊन व्यापाऱ्याकडे नेऊन देतो। याच्यात काय होतं आहे की शेतकऱ्याच्या मालाची किंमत 70% बाहेर जाते आणि 20 ते 30% फक्त त्याला मिळते। तर त्याच्यात तो आपलं जीवन उदरनिर्वाह करतो। तर व्हॅल्यू ॲडिशन या माध्यमातून ऊसाच्या रसापासून किंवा आपण जी शेती करतो आहे ते चांगलं रोगमुक्त, विषमुक्त शेती करून चांगलं उत्पन्न कमवायचं, चांगलं खायचं, चांगलं प्यायचं आणि चांगलं बाहेर सर्व करायचं किंवा विकायचं। तर जो शेतकरी व्हॅल्यू ॲडिशन करून जी आपल्या मालाची प्रोसेसिंग स्वतः शेतकऱ्याने केली पाहिजे आणि शेतकऱ्याने प्रोसेसिंग करून स्वतःची मार्केटिंग स्वतः केली पाहिजे। महेंद्र राजपूत यांनी सुरुवातीला ऊसावर प्रक्रिया करून हर्बल चहाची निर्मिती केली। थाळनेर या आपल्या गावाजवळ त्यांनी ऊसापासून बनवलेल्या चहाला ग्राहकांसमोर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले। मात्र अल्पावधीतच ऊसापासून बनवलेल्या या चहाला मागणी वाढू लागली। आपण बनवलेल्या वस्तूंचं मार्केटिंग आपण स्वतःच केलं पाहिजे, यावर महेंद्र राजपूत यांनी सातत्याने भर दिला। हा व्यवसाय पुढे नेत असताना त्यांनी सुरुवातीला महिला स्वास्थ्य सहायता समूहाची निर्मिती केली आणि या माध्यमातून ऊसापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ बाजारात विक्रीसाठी आणायला सुरुवात केली। मात्र हे सगळं करत असताना महेंद्र राजपूत यांनी स्वतःसोबतच आपले भाऊ, भाऊजाई, पत्नी तसेच आपल्या नातेवाईकांना या व्यवसायामध्ये सहभागी करून घेत व्यवसाय वाढवण्यावर भर दिला। स्वतः करून त्याचं बाहेर हे केलं पाहिजे, विक्री व्यवस्था केली पाहिजे। तर या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला हे दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं आणि प्रशिक्षण घेऊन मी हे ऊसाच्या रसामध्ये चहा बनवला। तर तो चहा, त्याच्यात गूळ नाही, साखर नाही, चहा पावडर नाही, पाणी नाही, दूध नाही। ऊसाच्या रसात विलायची, लवंग, अद्रक, दालचिनी, गवती चहा, तुळशीचा पाला, जायफळ आणि काली मिर्च टाकून बॉईल केलेला हा आपल्या आरोग्यासाठी एक विषमुक्त चहा आहे। तो चहा अल्कली स्वरूपात आहे आणि त्या चहामध्ये आपल्याला ॲसिडिटी, जळजळ, मळमळ हे जे काही प्रकार, काही विकार असतात त्या विकारापासून मुक्ती मिळते। जळजळ, ॲसिडिटी वगैरे होत नाही। तसेच ऊसाच्या रसामध्ये ऊसाचा रस
आणि रबडी याचं मिश्रण करून ऊसाच्या रसात पेढा बनवतो आहे. तसंच ऊसाच्या महेंद्र राजपूत यांनी प्रारंभी अगदी घरगुती स्वरूपात सुरू केलेल्या या व्यवसायाला अल्पावधीतच मोठा नावलौकिक मिळू लागला. ऊसाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवतानाच, त्याची विक्री व्यवस्था भक्कम करत असतानाच शासनातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या वस्तू विक्री प्रदर्शनांमध्ये राजपूत कुटुंबाने सक्रिय सहभाग नोंदवला. ऊसापासून पाणीपुरी, ऊसाच्या रसापासून बनवलेला पेढा, काकवी, खोबऱ्याचा पाक, ऊसाच्या रसापासून बनवलेली कुल्फी, गुलाबजाम आदींसह अनेक वस्तू त्यांनी बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्या. ह्या सगळ्या विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंना थेट त्यांनी राज्यभरातील वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये उपलब्ध करून दिल्या. सुरुवातीला रसवंतीपासून ऊसाची सगळी व्यवस्था त्यांनी थाळनेरमध्ये सुरू केली आणि आज संपूर्ण राज्यभर महेंद्र राजपूत आणि त्यांच्या कुटुंबाने एक उद्योजक म्हणून आपली ओळख उभी करतानाच युवकांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. महेंद्र राजपूत यांच्या या जिद्दीला एशियन न्यूज चॅनलतर्फे शुभेच्छा आणि भविष्यात युवकांसाठी ह्या व्यवसायाच्या निमित्ताने सर्वतोपरी मार्गदर्शन आमच्या परिवारातर्फे देण्यासाठी आम्ही तयार आहोत, हे सुद्धा महेंद्र राजपूत सांगायला विसरले नाहीत. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, थाळनेर, तालुका शिरपूर. धन्यवाद. मी ऊसाच्या रसामध्ये चहा बनवला. तर ऊसाच्या रसात विलायची, लवंग, अद्रक, दालचिनी, गवती चहा, तुळशीचा पाला, जायफळ आणि काली मिर्च टाकून आपल्या शरीरासाठी उत्कृष्ट हेल्दी आणि हर्बल चहा बनवला. तसेच ऊसाच्या रसात पेढा बनवला. ऊसाच्या रसामध्ये खोबरा पाक बनवतो. ऊसाच्या रसात बेसन लाडू बनवले. ऊसाचा रस आणि चिंच यांची च्यवनप्राशसारखी चटणी बनवली. त्याच्यामध्ये 15-16 प्रकारचे मसाले टाकून आपल्या शरीराला, हाजम्याला एकदम पोषक अशी ही ऊसाच्या रसापासून चटणी बनवतो. तसेच ऊसाच्या रसामध्ये काकवी बनवली. ऊसाच्या रसापासून काकवी पण बनवली आणि ऊसाच्या रसात पाणीपुरी पण तयार करून मार्केटमध्ये विक्री करतो. हा चहा पण ऊसाच्या रसात आहे. ऊसाच्या रसात तरी हा काय, हा कोणता? बेसन लाडू आहेत. हा लापशी ऊसाचा. हा खोबरा पाक. आपण स्वतः मार्केटिंग करतात, याच्यात आपल्याला फायदा होतो का? आपण शेतकऱ्याने आपला माल पिकवत असताना महेंद्र राजपूत यांनी आपल्याकडे असलेल्या तुटपुंज जमिनीवर कल्पकतेचा उपयोग करत ऊसापासून वेगवेगळे पदार्थ बनवले आणि ते विक्रीसाठी बाजारात आणले. विक्री प्रक्रिया पुढे नेत असताना स्वतः मार्केटिंगसाठी कुटुंबासह सहभाग घेत आपण उत्पादित केलेल्या ऊसावर प्रक्रिया करून ह्या वस्तू बाजारात आणल्या आणि आज संपूर्ण राज्यभर ऊसापासून तयार केलेल्या महेंद्र राजपूत आणि परिवाराच्या वस्तू ग्राहकांच्या पसंतीला उरल्या आहेत. महेंद्र राजपूत यांनी आज नोकरीच्या मागे लागणाऱ्या युवकांना व्यवसायाच्या निमित्ताने अनेक संधी उपलब्ध असतात हेच दाखवून दिले. धन्यवाद.